ज्ञानदेवांचा जो रथ आहे त्या रथाच्या पुढे 27 दिंड्या आहेत आणि रथाच्या पुढे अगदी पक्का नंबर ज्यांना दिला आहे या सगळ्या दिंड्यांची देवस्थानकडे नोंद असते. बरं. हां, म्हणजे त्याच्या देवस्थानचं नियंत्रण मी नाही म्हणणार, पण देवस्थानकडे नोंद असते. आणि अशा आणखी म्हणजे 250 पक्क्या नंबराच्या आणि आणखी पक्का नंबर मिळण्याच्या प्रतीक्षेत आणखी 100 सव्वाशे दिंड्या असा हा सगळा सोहळा आहे. म्हणजे पुढे नगारा आहे, नगाऱ्याच्या मागे अश्व आहेत, अश्वांच्या मागे दिंड्या, 27 दिंड्यांच्या मागे रथ आणि रथाच्या मागे जवळपास 400 दिंड्या असा हा संपूर्ण एक सोहळा आहे. त्यामुळे ज्याला आम्ही पालखी म्हणतो किंवा वारी म्हणतो हा स्वरूपता दिंड्यांचा मेळा आहे. बरोबर. आणि ह्या दिंड्यासुद्धा ज्या आहेत या दिंडीला सुद्धा, दिंडी या शब्दाला पुन्हा एक अर्थ आहे विशिष्ट. दिंडी हा समूह आहे, पण त्या समूहाची सुद्धा एक अंतर्गत लय आणि अंतर्गत रचना आहे. म्हणजे आपण समजा जर वारी बघायला उभं राहिलो तर आपल्याच लक्षात येतं की जेव्हा दिंडी पुढे जात असते तेव्हा त्याच्यामध्ये एकूण 4 घटक आहेत. काही वारकरी खांद्यावर पताका घेतलेले आहेत, टाळकरी आहेत, पखवाज आहे, विणेकरी आहे आणि महिला आहेत. हा क्रम ठरलेला आहे. म्हणजे पुढे पताकाधारी वारकरी चालतात, त्यांच्या मागे 4-4च्या ओलीमध्ये टाळकरी चालतात. त्याला टाळांना म्हणजे भजनाला जो तालाचा आधार आहे तो पखवाज असतो. या सगळ्याच्या मागे शेवटी वेणेकरी असतो आणि वेणेकऱ्याच्या मागे त्या दिंडीतल्या महिला चालतात. हे सगळं युनिट म्हणजे दिंडी आहे आणि ह्याच्यात प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे. म्हणजे हा विणेकरी जो आहे ना हा त्या दिंडीचं संपूर्ण जे भजनाचं व्यवस्थापन आहे ते विणेकऱ्याकडे आहे. म्हणजे कुठला अभंग कुणी म्हणायचा, कुठल्या क्रमाने म्हणायचा, त्याच्यानंतर अभंग समजा एखादा चुकला तर तो सुधारून घेणं, ही सगळी जे नियंत्रण आहे ते विणेकऱ्याकडे आहे.